ऑन स्ट्राईक धोंडा वडवली संघाकडून विराज इथे मात्र पोहोचतोय. मॅचला होती आहे सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अमजदचा पहिलाच बॉल. यावेळेस करणारी प्रहार चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. यस विराज टावकुरे आताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून इथे मात्र अमजदचं स्वागत केलं गेलं. इथून मात्र षटकारानं पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय. गरजेचं होतं. आधीची मॅच जर का आपण पॉवर शेलारची पाहिली, एक स्ट्रॉंग मॅच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली होती. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा इथून मात्र दर्शवली जाते. बाउंड्री लाईनच्या नजदीक चेंडू. कदाचित क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी घडतीये चुकी. यावेळेस चित्र पालटताना पाहायला मिळतं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. थँक्यू डिझाय. चौकार आपण इथून मात्र पाहत आहे आणि धावत संख्या चौकाराने 10. आपण पाहत आहे धावसंख्या 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना स्थिरावत असताना 2 चेंडूचा गेम संपलाय. पॉवर करायला पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट करायला सध्या तरी धोंडा वडवलीकरांनी सुरुवात केली आहे आणि हाही चेंडू निघून जातोय. धोंडा वडवलीकरांचा क्लास दाखवणारा स्ट्रोक. षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट. क्या बात आहे. जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहताय आणि त्याच जबरदस्त आयोजन आणि नियोजनामध्ये पॉवरफुल आणि जबरदस्त एक नंबर लेवलची जी फलंदाजी ती सध्या तरी धोंडा वडवली संघाकडून पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने आधीच्या इनिंगला उल्लेख झाला की पहिली मॅच जर इतकी पॉवरफुल पाहायला मिळाली आहे तर आजचा दिवस कसा असेल. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये खूप वेळानंतर सिंगल इथून मात्र मिळाली आहे. सिंगल डबललाही महत्त्व देणं तितकंसं गरजेचं आहे. लाईफलाईन आहे क्रिकेटची. आणि सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय 17-17. आय थिंक योगेश दळवी इथपर्यंत पोहोचलेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम योगेशजी दळवी. आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. आपण इथून मात्र पाहताय 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अमजद तयार. हो यावेळेला दांडी गुल करणारा हा चेंडू. विकेटचं वतन. फलंदाज बाद. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. सन्माननीय गुरुनाथजी गरज साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय साहेब आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर धन्यवाद बाळूजी माने. एक लाजवाब आणि चांगलासा नाश्ता आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलाय. आजच्या दिवसामध्ये आम्ही त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण इथून मात्र पाहताय धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 17-17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. सौरभ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फलंदाज बाद होताना आपल्याला इथे पाहायला मिळालाय. प्रियांशूला परतावं लागलं. तंबूच्या असलेला आहेत अजूनही इथे मात्र पॉवरफुल बॅटिंग ऑर्डर सुद्धा इथून मात्र पाहायला मिळते. धोंडा वडवली संघाचे 2 फुलटॉस आणि यावेळेस फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा. संतोष बामा भोई स्टँडला सलामी देत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा षटकार. 6. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर.
क्या बात आहे. पॉवरफुल स्ट्रोक आपण इथून मात्र कन्वर्ट होताना अंतिम चेंडूवर पाहिलं. खरं तर पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग होणं गरजेचं आहे हे सध्या तरी इथून मात्र दर्शवत असताना विराज पहिल्या जर ऑर्डरला किंवा पहिल्यांदा जर का मला मात्र सलामीला धाडलंय, फलंदाजी करण्याकरिता धाडलंय, तर मग माझ्यावर जिम्मेदारी आहे पॉवरफुल बॅटिंग करण्यात ते दर्शवलं गेलंय. षटक क्रमांक पहिले संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23-23 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे टीम मतीन स्पोर्ट्स मापोली. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं इथून मात्र तुम्हाला बंधनकारक आहे. त्वरित आपण चला अरफाद घाई करा, थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. जिशान ही विनंती असेल. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत त्या पद्धतीने पोहोचती आहे. कारण आज थोडंसं आपण पाहूयात विचार जर का आपण केला तर थंडीचे दिवस आहेत आणि त्या अनुषंगानं इथून मात्र दिवस थोडासा कमी पाहायला मिळतोय, त्यामुळं अंधार लवकर होतो. वेळेच्या बाबतीत विनंती असेल. यस, इथून मात्र हितेश मांजरेकर स्वतः एकविराईच्या पालखीला गेलेत, पण सामना अजूनही इथून मात्र पाहत आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा पोहोचत आहेत. टीम धोंडावडवली संघाकरिता शुभेच्छा हितेश मांजरेकरच्या पोहोचल्या काय आणि या चेंडूवर षटकार आला काय. वन सेकंड दुसऱ्या षटकाची ही सुरुवात झाली आहे पॉवरफुल. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. षटकार आपण इथून मात्र कन्वर्ट होताना पाहत आहे. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं झपाट्यानं जाऊन पोहोचताना 29-29 या अंकावर. मी म्हटलं होतं आधी कालच्या दिवसामध्ये की डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी हे मैदान खूप सारा पूरक आहे आणि त्याचा फायदा घेणं खूप बंधनकारक आहे किंवा त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. सध्या तरी तोच फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर डावखुऱ्या हाताचा इथून मात्र विराज. गोलंदाज तयार. जिशान षटकातील पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. आपण इथे मात्र पाहिला तितक्याच चांगल्या पद्धतीने फटका कन्वर्ट सुद्धा केलाय. सिंगल मेदिया डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा होतील का इथे मात्र पूर्ण. तर यस, डेफिनेटली 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होत आहेत. धावफलक 31 या अंकावर जाऊन पोहोचताना आपण पाहत आहेत. सध्या तरी मतीन स्पोर्ट्स मापोली संघाच्या विपक्षात खूप सारा पॉवरफुल अटॅक मैदानाच्या आतमध्ये धोंडावडोली संघाकडून जारी केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. हाही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार. पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी विराजच्या बॅटमधून कन्वर्ट होताना पाहायला मिळतात. हे जर का फटके याच पद्धतीने कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला जर का मिळाल्या तर मग तदनंतर मापोलीकरांना हे फटके हे स्ट्रोक कुठेतरी थोडेसे महागात ठरू शकतात. मग वेळीच याच्यावर बंधन आणणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुनश्च एकदा फेकून देत आहेत. आता म्हणायचं तरी काय, पुनश्च एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक. यस, आपण इथून आता पाहत आहे लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार. पॉवरफुल स्ट्रोक. सलग 3 चेंडू 3 येणार का हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये होता, पण तसं नाही आहे. सध्या तरी गोलंदाज हुशार आहे जिशान. आता मात्र एक पॉवरफुल चेंडू डिलिव्हर केला गेला आणि तदनंतर इथून मात्र थोडंसं छोटा फटका किंवा छोटा स्ट्रोक कन्वर्ट करण्याकरिता भाग पडलं गेलं बॅटरला. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. चेंडू संपतायत. 5 धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 44. चला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. वेळच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा आणि क्षेत्ररक्षकांना विनंती असेल चला घाई करा थोडी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये जसा येतोय
तसा दिला गेला होता फेकून, पण तिथे मात्र फटका फसेल. खूप वेळानंतर विकेट क्रमांक 2. सौरभ बॅक टू डगआउट. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग. हो, मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होतंय? एक कॉल आणि मॅटर सॉल्व. अर्थातच योगेशजी दळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वाईटमध्ये सौरभनी पोहोचवलं होतं. 2 वर्षानंतर पुन्हा एकदा धमाका त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. कारण सीझनची जशी जशी सुरुवात होती तशी सुरुवात झाल्यानंतर पहिले सामने कुठे असायचे? दोंडावडवली नगरीमध्ये असायचे आणि योगेशजी दळवी त्याचं आयोजन करताना आपल्याला पाहायला मिळाले. सध्या तरी आयोजक नाही आहे, तर खेळाडूच्या भूमिकेमध्ये तिथपर्यंत पोहोचतात. संघाला इथे मात्र गरज आहे, त्या अनुषंगानं इथे मात्र ते पोहोचत असताना आई गावदेवी खांडपे आणि आई गावदेवी दादूचा पाडा. चला टीम कॅप्टन्स, जर का आपण इथं पोहोचला असाल तर सर्वात आधी रिपोर्टिंग करायचं आहे आणि 4 षटकं जशी संपतील तसं नाणेफेकीसाठी आपण त्वरित टॉसबॉक्समध्ये इथे मात्र जॉईन व्हायचं आहे. गोलंदाज तयार. ओहो, खूप सारा बाहेर चेंडू इथे मात्र डिलिव्हर होणारा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवलंय. 3रं षटक हाताळण्याकरिता इथे मात्र आमंत्रित केले गेले, कॅफला आमंत्रित केले गेले. आणि पहिलाच बॉल कॅफचा जर का आपण बघितला तर तिथे मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात समोर मात्र अजूनही विराट सज्ज होत असताना षटकातील पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. यावेळेस दिशा तर दर्शवली जाईल, पण हा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जय बजरंग चषकच्या फ्लेक्सला सलामी देत षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. क्या बात आहे. पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट होताना आपण इथून मात्र पाहिलाय. धावसंख्या या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 51 या अंकावर. आणि पुन्हा एकदा धोंडा वडवलीच्या विराटचा धमाका. षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. थँक्यू. आणि या षटकाराच्या बढतीनं विराटचं इथे मात्र पूर्ण होत असताना 18 चेंडू आणि 11 चेंडू आणि आता मात्र 50 धावा वैयक्तिकरित्या ठोकल्यात. अर्धशतक. एकदा विराट बॅट उंच करा आपल्या संघाकरिता, स्वतःकरिता आणि टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये ज्यांनी आणलंय त्यांच्याकरिता. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांच्या विनंती असेल इथे मात्र वाजवायच्या आहेत विराजकरिता. पहिलं अर्धशतक. हो, यावेळेस टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट होईल. अक्रॉस द लाईन खूप सारे स्ट्रोक पाहिले, पण यावेळेस टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट होत. सन्माननीय निलेश सामरे साहेब यांच्या फ्लेक्सला सलामी देत हा ही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. क्या बात आहे. इथे मात्र चौकार. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 61 आणि त्यामधील वैयक्तिक 54 धावा. 12 चेंडू आणि वैयक्तिक 54 धावा या इथे मात्र विराटच्या पाहायला मिळतात. पॉवरफुल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले. आम्ही सातत्याने म्हणत होतो की डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांकरिता हे पूरक असं मैदान आहे, पण कालच्या दिवसामध्ये जर का बघितलं तर इतकी डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांकडून त्या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग नव्हती पाहायला मिळाली, पण ती सध्या तरी विराटच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. व्ही मध्ये फटका कन्वर्ट होईल. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अरफाद आहे. एक टप्प्या अखेर क्षेत्ररक्षण. जेल घेणं अनिवार्य होतं, जेलपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. विराट सारख्या फलंदाजाला जर का या पद्धतीने सूट मिळत असेल तर ती सूट मिळाल्यानंतर व्याजासकट कशा पद्धतीने वसूल करावं हे विराजने इथून मात्र दर्शवलंय. पुढचा बॉल ओहो, यावेळेस मिस करतील. कदाचित हा चेंडू असावा, कदाचित पहिला, की इथे मात्र विराटला निर्धाव स्वरूपात फेकला गेलाय. चेंडू संपतायत 3ऱ्या षटकातील. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत 5. आपण पाहताय चेंडू संपतायत आतापर्यंत 5 धावसंख्या आपण पाहताय.
नक्कीच आपण पाहत आहे निर्धाव फेक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 इथून मात्र संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अर्थातच 63 या अंकावर चौथं षटक हाताळण्याकरिता मतीनला आणलं गेलंय. आपण पाहत आहे मतीनवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आपल्याला योगेश दळवी पाहायला मिळत आहेत. एक कॉल आणि मॅटर सॉल्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. सध्या तरी खूप सारी मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. योगेश दळवी त्याच्यामध्ये किती भर टाकताना पाहायला मिळतील येणाऱ्या स्पर्धेमध्ये किंवा येणाऱ्या काही चेंडूंमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. सिंगल मिळेल, सिंगलशिवाय काहीही मिळणार नाही आहे. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 64 आज प्रज्वल खेळताना पाहायला मिळणार आहे की नाही आहे. उमेश सुद्धा नाही आहे आणि श्री मलंगड इथे ते पोहोचलेत सामना खेळण्याकरिता. क्या बात आहे. श्री मलंगडाच्या इथे ते खेळण्याकरिता पोहोचलेत. जय मलंग, श्री मलंग. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय फेकी झाली आहे इथून मात्र प्रॉपरली, पण वाईट+1 टोटली 2 धावा इथून मात्र मिळतील. आणि धावासंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहताय 66 या अंकावर. भलं मोठं, खूप मोठं आव्हान. कालच्या दिवसामध्ये आय थिंक 72 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र मिळालं होतं. या आजच्या दिवसामध्ये धावसंख्येचा रेकॉर्ड ब्रेक इथून मात्र केला जाईल का हे पाहण्यासारखं आहे. चेंडू संपतायत आतापर्यंत. एक अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष. हाही चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र डिलिव्हर केला गेलाय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते आई गावदेवी खांडपे आणि आई गावदेवी दादूचा पाडा. चला बोट टीम कॅप्टन्स, जर का आपण इथे उपस्थित झाला असाल तर नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचंय आणि नाणेफेकी इथून मात्र करून घ्यायची. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय की काय. चेंडू खाली होता, क्षेत्ररक्षक बाल बच गई. योगेश दळवी जेल ड्रॉप होताना आपण इथून मात्र पाहिलाय. असंच म्हणावं लागेल, बाल बच गए. 2 धावा कन्वर्ट झाल्या. धावफलक 2 धावेने वधारताना जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं ते म्हणजे 69 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना. चेंडू संपतायत आतापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. ऑफिशियली आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हो डॉट बॉल आहे. निर्धाव फेकी आहे. फार काही मिळणार नाही, पेक्षा काहीच मिळणार नाही या चेंडूवर असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. चेंडू संपतायत 3, धावसंख्या 69. चला चौथं षटक इथून मात्र संपुष्टाच्या बेतावर आपल्याला पाहायला मिळतं. आई गावदेवी दादूचा पाडा आणि आई गावदेवी खांडपे जर का उपस्थित झाला असेल तर आपण त्वरित रिपोर्टिंग करून नाणेफेक कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय ही नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे. या चेंडूवर काय मिळेल तर 22 स्वरूपात 1 धाव. धावसंख्या येस बॅट. गुणलेखकांनी त्या पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत दर्शवली. 1च धाव मिळेल इथे मात्र आपण पाहताय. गोलंदाज तयार. यावेळेस नो बॉलचा इशारा पंचांनी तर आमच्यापर्यंत दर्शवलाय. लक्षपूर्वक क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. कुठला नो चेंडू आहे. कदाचित स्पर्श झाला असावा गोलंदाजाचा. बेल्स पडल्यात आणि पाय सुद्धा लागलाय आणि त्या अनुषंगाने नो बॉल इथे मात्र घोषित केला गेलाय. फ्री हिट
इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल 9+1 टोटली 2 धावा मिळाल्या, धावसंख्या 72 या अंकावर. येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा, गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते, स्लो क्रिकेट पाहायला मिळाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अक्षरशः धावा इथे मात्र उडाल्यात. सैरवैर झालेत की काय मपोलीकर, इतक्या धावसंख्या जोडल्या गेल्यात तर असं म्हणायला हरकत नाहीये. कारण पहा लक्ष राहत नाहीये, ज्या पद्धतीने चेंडू कलेक्ट करणं गरजेचं होतं, कदाचित ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करणं स्ट्रॉंगली गरजेचं होतं, ते सध्या तरी मापोलीकरांकडून दिसायला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे म्हणायला हरकत नाहीये सैरवैर झाले आहेत की काय. येस, गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज पुनश्च एकदा तयार. मतीन पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. क्या बात आहे, योगेश दळवी यांच्या बॅट मधून अंतिम चेंडूवर करारी प्रहार. चेंडू निघून जातोय सीमा, रेषापार षटकार. षटक संपलं इथे मात्र. क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 80 या अंकावर विजयाकरिता 81 धावसंख्येचा वण समोर ठेवलाय. ऐकवण्याकरिता कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील तुमच्या समवेत मोनिश पाटील आणि टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील मोनीजी पाटील. चला टीम आई गावदेवी खांडपे आणि आई गावदेवी दादूचा पाडा त्वरित यायचंय फास्ट. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. सन्माननीय निशालजी भोईर साहेब आणि आकाशजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या समेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. 2 संघ आहेत आपल्या, दोन्ही संघांच्या मध्यंतराने मॅच आपण पाहतो. एका बाजूने जर बघितलं गेलं तर टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खांडपे. निशालजी भोईर आणि आकाशजी भोईर यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा अशी मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या मध्यंतराने आपण करतोय टॉस. कॉलिंग दिली जाईल ना दादूच्या पाडा संघाकडनं. हेड इज अ कॉल अँड इट इज हेड. अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते टीम दादूचा पाडा संघ वन होते. फारसं काही विचारत नाही. या नियोजन आयोजनाबद्दल काय म्हणण्याचा प्रयत्न असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल आयोगांचे धन्यवाद बोलतो. आणि त्याचबरोबर इथे आल्यावरती प्रत्येक संघ विचार करतो की चांगला खेळ झाला पाहिजे, इथे क्वालिफाय झालं पाहिजे. सो आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होण्यासाठी किती प्रयत्न करा आणि आपले जे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं किती एक्सपेक्टेशन असतील आणि डिसिजन काय? सर्व प्लेयरांकडून 100% देण्याचा प्रयत्न केला. डिसिजन फील्ड प्लस. ओके, शुभेच्छा देऊयात आपण दोन्ही संघांना. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे आणि त्याचबरोबर टीम दादूचा पाडा संघ नाणेफेकीचं कौल जिंकला डिसाईड केलं आहे क्षेत्ररक्षण करायला. हॅलो, सन्माननीय गुरुनाथजी गरज साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2024 मध्ये. आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार.
जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय बजरंग शेलार आयोजित जय बजरंग चषक 2024 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन आणि जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातील आपण दुसरी मॅच पाहतो. एका बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स झोंडा बडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम मतीन स्पोर्ट्स महापोली. टॉस जिंकला, डिसाईड केलं क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलं बॅटिंगवरती आणि तदनंतर इन्व्हिटेशनचं उत्तर जशास तसं दिलंय. बॅटिंगवरती जर विचार केला तर जबरदस्त बॅटिंग राहिली विराज दळवीची, ज्यामध्ये त्याने 16 चेंडू फेस करताना या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक जोडलं, 56 धावा. याआधी क्रिकेटच्या पटलावरती विराज दळवीला कदाचित फार कमी वेळा पाहिलं होतं, पण आज संघामध्ये खूपसे खेळाडू उपस्थित नव्हते आणि त्या कारणामुळे संधी दिली ओपनिंगच्या भूमिकेमध्ये. आणि ॲज अ ओपनर मग त्या खेळाडूंना देखील त्याने इथून आव्हान केलंय की मी देखील तयार आहे मग आता इथून पुढे ओपनिंग करण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग आणि त्याच्या साथ देखील त्याला देताना जर पाहिलं गेलं तर योगेश दळवीने चांगली बॅटिंग केली. त्याच्या समवेत प्रियांशू आणि सौरभची बॅटिंग पाहायला मिळाली. पहिलाच बॉल, दुसरा बॉल आहे यावेळेस. इनसाइड आउट खेळलेत आणि चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरला निघून जाईल. पंचांचा इशारा, सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे. थँक्यू सो मच दिसे. आज खूप सारे यंगस्टर्स दिसतील तुम्हाला टीम आई गावदेवी स्पोर्ट्स झोंडावडवलीच्या संघामध्ये. आणि या आधी देखील मी उल्लेख केला होता की एक असा संघ आहे आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये की ज्याने खूप सारे यंगस्टर्स या क्रिकेटच्या पटलावरती दिलेत आणि तुम्हाला आज देखील त्यातले बरेचसे चेहरे दिसतील कदाचित. आता सध्या गोलंदाजीवरती सौरभ पाहतोय, ज्याने पहिल्या सेंडवरती एक सिंगल मग त्यानंतर चौकार आलाय. आणि बॅटिंगवरती जर पाहिलं तर अरमान आणि कैफची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करताना. टार्गेटचा विचार केला तर आव्हान दिलं गेलंय 81 धावा, म्हणजे या स्पर्धेचा आतापर्यंत सर्वाधिक जास्त स्कोर आहेत. कालच्या दिवसामध्ये 70+ पाहिलं होतं, आज 80+ आहे. पंचांचा इशारा वाईट स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा इशारा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे, ती म्हणजे टोटल 6 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 2-6 धावा फळकावरती आहेत. फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा, भीमाच्या स्वरूपामध्ये नो चेंडू आणि त्याच्यावरती जर बघितलं तर 1+1 अशा टोटल 2 धावा पाहायला मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत, जाऊन पोहोचल्या गेल्या 8 आकड्यावरती. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे मिनिमम. सरासरीचा विचार केला तर प्रति षटकाच्या पाठीमागे 20+, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 मोठे फटके तरी जोडावे लागतील. त्याच अनुषंगाने बॅटिंग होऊ शकते. दरम्यान सन्माननीय संतोषजी भोईर साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रंगतदार दिवस आजचा दुसरा पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला तर टीम धोंडावडवली बी, प्रकाश मूर्ती धोंडावडवली बी या संघाचा गाजावाजा राहिला कालच्या दिवसामध्ये आणि आज देखील धोंडावडवली संघ या मैदानात गाजावाजा करायचा प्रयत्नात आहे. ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता, पण सर राजेंद्र बजागे सरांचा इशारा, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते, जाऊन पोहोचली गेली 9 आकड्यावरती. सौरभला थोडा नियंत्रणामध्ये यावं लागेल कारण की बॅटिंगवरती खूप साऱ्या धावा बनवल्या गेल्या, त्यामुळे गोलंदाजी एक जरी षटक तिथून चांगलं झालं ना मग मॅच अशक्य वाटेल ती महापोली संघाला. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. पंचांचा इशारा काय येतोय तर सुखरूपरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचले आहेत आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती वाढली गेली, ती म्हणजे टोटल जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये 10 आकड्यावर. आजचा या आजच्या संपूर्ण मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर या संपूर्ण संघामध्ये एकच अनुभवी खेळाडू दिसतो, तो देखील कमीत कमी 1.5 ते 2 वर्षानंतर या क्रिकेटच्या पटलावरती दाखल झालाय, योगेश दळवी.
आणि दरम्यान आमच्यापर्यंत मेसेज पोहोचतोय की खांडपे नगरीमध्ये देखील दिनांक 10, 11, 12 या 3 दिवसांमध्ये आपल्याला आणखी एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल, ज्यामध्ये मातोश्री चषक खांडपे 2025 चा हा महासंग्राम योगेशजी हजारे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येते। यावेळेस लॉफ्ट केलाय फटका, सरळ निघून जातोय लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर, 6 धाब्यांकरिता षटकार। हे बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर। दरम्यान सन्माननीय आदरणीय संतोषजी भोईर साहेब यांचं इथे शुभागमन झालं, वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ओ पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, सरळ डोक्यावरनं आमच्या कॉम्बॉक्सच्या भेटीला येतोय, 6 धाब्यांकरिता षटकार। हे बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, जय बजरंग देवी आणि मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर ओनर सर्वे सर्वा सन्माननीय संतोषजी भोईर साहेब यांचं इथे शुभागमन झालं, वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या मैदानावरती आल्यावरती जे शामियाने किंवा जे तंबू सगळे पाहायला मिळतात आणि या मैदानाला आणखी जास्त शोभा वाढवली जाते, त्या सगळं क्रेडिट मी म्हणेन की देवी आणि मंडप डेकोरेटर्सकडे, आणि त्यांचा खऱ्या अर्थाने खूप सारा आभार। जाऊयात मॅचकडे। पुन्हा एकदा धावा फळकावरती आहे, टोटल जाऊन पोहोचला गेला 22 आकड्यावर। ऑप्समच्या बाहेर चेंडू थोडासा लो राहिला यावेळेस, आणि तदनंतर कुठल्याच प्रकारची धाव नाही। षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्या, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 22 आल्या, म्हणजे जशा हव्या होत्या ती मतीन स्पोर्ट्स महापोली संघाला तशा धावा पहिल्या षटकामध्ये मिळाल्यात। पण याच गोष्टीचा उल्लेख केलेला का 20+ सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या, त्यामुळे पहिल्या षटकात 20+ धावा तर आल्यात, पण एखादं षटक जर कमीत कमी 8-10 धाब्यांचं हाताळलं गेलं टीम धोंडावडोली संघाकडनं, तर मग सरासरी जी 20+ आहे ना ती मग वाढेल, आणि मग ती थोडीशी का होईना पण डोक्यावरती नाचेल, ती मग 25, 26, 27 जाऊन पोहोचू शकते, आणि ती जी काय पोहोचली तर मग कदाचित तिथून मग पलटवार देणं कठीण देखील असू शकतं। पण एक चांगलं षटक हाताळेल कोण, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह, कारण की रेग्युलर फ्रंटलाईन गोलंदाज कोणीही दाखल नाही आहेत मैदानामध्ये, त्यामुळे युवांवरती फार सारी जिम्मेदारी आली आहे। आणि मी अनेकदा म्हणतो ना की संधी आहे ना मित्रांनो, फारसा वेळेला तुम्हाला मिळत नाही, संधी फार कमी वेळा मिळते, पण मिळालेले संधीचं सोनं कसं करायचं ते तुमच्या हातामध्ये असतं। विराजला संधी आली, विराजने ॲज अ ओपनर म्हणून दाखवून दिलं त्याचं सोनं करताना, पण आता सध्या गोलंदाजांना ते करायचं। आणि षटक क्रमांक 2 या गोलंदाजाकडे मी म्हणेन की थोडंसं नजरे ठेवा, कारण की अपकमिंग स्टार प्रियांशूला आपण पाहतो गोलंदाजीवरती, यंग आहे, वय वर्ष कमीत कमी जर पाहिलं तर 16-17च्या घरामध्ये आहे, आणि तिथे चांगली गोलंदाजी करतोय। मागच्याच आठवड्यामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती, तेव्हा देखील त्याला चान्स मिळालेला। पण आणखी एक असा गोलंदाज आहे जो धोंडावडोली संघाकडनं कदाचित तुम्हाला दिसेल, त्याचं वय वर्ष 14 ते 15 आणि अगदी 8वी-9वीचा खेळाडू, फिरकी गोलंदाज आहे, आणि म्हणतात ना या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सध्या फिरकी गोलंदाज फार कमी झाल्यात, पण तो जर या पटलावरती दिसला आज, तर मी म्हणेन की आज चित्र वेगळं असेल। ओ यावेळेस पहा, प्रियांशू म्हटलं होतं ना अपकमिंग स्टार आहे, आणि पहिलाच बॉल वरती दांडी गुल, फलंदाज बाद। हे बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो। नवीन बॅटर जिशानला पाहतोय, क्रमांक 3 वरती 29 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये सध्या दाखल होताना 22 आकड्यावरती लागणारा पहिला धक्का प्रियांशू आले, आणि प्रियांशूने आल्या ती कामगिरी केली आहे। असे यंगस्टर्स जेव्हा एक चांगला खेळ करतात ना, तेव्हा एक चांगलं क्रिकेट दिसतं। बघा, एखाद्या गावाचा क्रिकेट उदयास आणायचा असेल, किंवा एखाद्या गावाचा क्रिकेट किंवा त्याचा फ्युचर जर वाढवायचा असेल ना, तर युवांच्या खांद्यावरती जिम्मेदारी देणं फार गरजेचं असतं। आणि आपल्या विभागामध्ये असे अनेक सारे संघ आहेत, मग प्रत्येक संघाचा विचार केला, प्रत्येक संघ जो आहे ना तो दरवर्षी 1 ते 2 नवीन युवा खेळाडू मैदानामध्ये आणतो, आणि त्यामध्ये मी म्हणेन की सर्वात जास्त युवांना आणणारा हा गाव सध्या मैदानामध्ये दिसतोय। योगेश दळवी सध्या
आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट देखील आपल्यापर्यंत पोहोचली आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडनं एक स्पर्धा येणार आहे. बघा आजचा युगामध्ये जर पाहिला किंवा आजच्या कंडिशनमध्ये जर पाहिला ना, तर सध्या बैलगाड्या शर्तीला खूप सारा डिमांड आहे किंवा खूप सारी प्रसिद्धी आहे. आणि योगेशजी दळवी यांच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट झाली आहे की येणाऱ्या काळात काही दिवसामध्ये जी स्पर्धा येईल त्यामध्ये मॅन ऑफ दी सिरीज जो असणार आहे, प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट, त्याला आदात वासरू हे त्यांच्याकडनं ठेवण्यात येणार आहे. सो त्या स्पर्धेची देखील हुरहुरता लागली की आपल्या विभागामध्ये पहिली स्पर्धा असेल की ज्याच्यामध्ये मॅन ऑफ दी सिरीज आदात वासरू ठेवण्यात येईल आणि लवकरच कदाचित पुढच्या महिन्यातच ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वाईट चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडली जाते 33 आकड्यावरती 23 आकड्यावरती. ओ हो ऑन साइडला मिड विकेट बॉन्ड लाईन सन्मान्य आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेबांच्या स्टँडला सलामी देणारा हा देखना फटका 6 धावा. हे बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गाव. आणि षटकाराच्या मदतीने 29 धावा फळकावरती. प्रियांशू तयार. पुढचा बॉल अक्रॉस यार्ड खेळायचा प्रयत्न आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक. संधी निर्माण झाली होती झेल टिपण्याची, पण गमावली गेली आणि तदनंतर धावा फळकावरती बनवला गेला. त्या टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिल्या तर धावसंख्या फळकावरती वाढताच जाऊन पोहोचल्या गेल्या 31-31 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं प्रियांशूला गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये आपण सिनियरचे संघ, उद्या पुन्हा एकदा ज्युनियरचे संघ इकडे दाखल होतील आणि शेवटचा अंतिम जेव्हा संडे असेल त्या संडेमध्ये फन डे करण्यासाठी मग सिनियर बी चे संघ अक्रॉस हँड बॅकवर्ड स्कोअर लेग बोर्ड लाईनच्या बाहेर हा चेंडू देखील निघून जातोय 6 धाब्यांकरिता. षटकार. हे बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक. नक्कीच ही स्पर्धा एक नंबर तर राहिली आहे. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून या स्पर्धेचा फॉर्मॅट पाहतोय. जेव्हा पण या नगरीमध्ये येतोय सोशल मीडियावरती या स्पर्धेच्या जितक्या चर्चा पाहतोय ना, मी म्हणेन की या विभागातली अव्वल दर्जाची किंवा टॉप लेवलची टुर्नामेंटला कुठलाच प्रकारचा संधी नाही आहे. जे आयोजन आहे ना हे कसं असावं, मी म्हणेन की आयोजन कसं असावं ना, तर आयोजन जय बजरंग स्पोर्ट्स शिलार सारखंच असावं. आणि थोड्याच वेळामध्ये ते देखील इन ॲक्शन तुम्हाला खेळताना दिसतील. आणि काल देखील उल्लेख केला होता की बघा जे बॅकस्टेज हिरो आहेत, म्हणजे ज्यांनी आयोजनाला हे पूर्ण साकार करण्यासाठी जी मेहनत घेतली आहे ना, ते सगळे चेहरे तुम्हाला या मैदानावरती खेळताना दिसतील आणि ते सगळे बॅकस्टेज हिरो तुमच्या स्क्रीनच्या समोर असणार आहेत. बोला तयार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, बॅटची एज लागली आणि सर्वात मोठा मासा या मॅच मधला गळाला लागताना जिशान माघारी परततोय. हे बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा. जबरदस्त गोलंदाजी प्रियांशूच्या माध्यमातून. तू ना थकेगा कभी, तू ना रुकेगा कभी, ना तू ना झुकेगा कभी, करपत अग्निपथ. जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतो प्रियांशू. 2 मोठे फटके आले त्याच्या विपक्षात तरी देखील थांबला नाही आणि तदनंतर चांगली गोलंदाजी करताना हा विकेट पाहायला मिळतोय प्रियांशूच्या नावावरती. दुसरा विकेट आहे आणि तदनंतर नवीन बॅटर अरफातला पाहतोय इनॅट क्रमांक 4 वर. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी स्पोर्ट्स खांडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम बॉल तयार. यावेळेस फुलटॉस बॉल होता आणि तदनंतर बघा टीम महापोली
टीम महापोली, एका सूचनेकडे लक्ष द्या. या स्पर्धेमध्ये काहीशा नियमावली आहेत त्या फॉलो कराव्या लागतील. खेळाडू कक्षामध्ये ओनली फक्त आणि फक्त खेळाडूच राहतील. अदरवाईज पॅनल्टीचा, कारण की कालच्या दिवसामध्ये देखील आपण हे खूप सारे उल्लेख केला होता. धावा फळकावरती षटक क्रमांक 2 समाप्त झालं. रिव्ह्यू घेतलाय. चला तिसरे पंच आपण चेक करूयात. आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. भीमसाठी रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टरचा विचार केला गेलाय, त्यामुळे आता चेक केलं जाईल. जर कमरेचा वरती खरा चेंडू असेल तर मग नो चेंडू घोषित केला जाईल. आणि इट्स अ फायर डिलिव्हरी, कारण की ज्यावेळेस चेंडू पडलत होता तो डीप होत होता. 12th मान देखील तुमचे आहे तिकडे, त्याने देखील पाहिलंय. सो चला जाऊयात लगेचच मैदानाकडे. धावा फळकावरती जोडला गेला टोटल आता 37. पण या चेंडूवरती 1 धावे 2 धावेत कळवा. एक सिंगल. ओके, सो मग एक सिंगलने धावसंख्या फळकावरती वाढते 38 आकड्यावरती. म्हणजेच विजयासाठी जर पाहिला गेला तर आता इथून इक्वेशन आहे 43. 12 चेंडू 43 धावा. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज स्वतः योगेश दळवी. योगेश तयार. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला लॉंग स्टॉपला. आता चेंडू वेगाने जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकारा करिता 4 धावा. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. दरम्यान विकी मात्रे कवाड यांच्या माध्यमातून योगेश दळवीसाठी शुभेच्छा आलात. आणि आजवल आज जर विकेट हॅट्रिक घेतली तर संध्याकाळी मेजवानी त्यांच्या माध्यमातून असेल असं पारितोषिक देखील आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. थँक्यू सो मच. ऑन गोईंग मॅचकडे जाऊयात. पहिला बॉलवरती योगेशच्या विपक्षात चौकार आलाय. चेंडू क्रमांक 2. बॉल तयार. यावेळेस खूप जास्त बाहेर चेंडू आहे. आणि तदनंतर पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय की वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे 43 आकड्यावरती. बॉल तयार. ऑप्शनच्या बाहेर हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिकडे झेल टिपतील. विकेट मिळेल. आणि धक्का क्रमांक मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय तो म्हणजे 3रा. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर परतला गेला. आणि आता नवीन बॅटर मतीनला पाहतोय आपण बॅटिंगवर. गोलंदाजीवरती योगेश दळवीला पाहतोय. गोलंदाजी करताना षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. अजून टार्गेटचा विचार केला तर अजून खूप मोठा टार्गेट आहे इथून पार करण्यासाठी. पण ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे टीम मतीन स्पोर्ट्स महापोली संघाने ती अव्वल दर्जाची देखील राहिली आहे. म्हणजे टार्गेटच्या पाठोपाठ 20-20च्या ॲव्हरेजने पळत आहेत ते सध्या तरी. पण म्हटलं होतं एक चांगलं षटक आलं तर मग थोडंसं काय होईना पण ॲव्हरेज घसरताना दिसेल. योगेश तयार. पुढचा बॉल इथे स्वीप करायचं होतं पण पंचांचा इशारा की वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल.
आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 44-44 आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये आपण पहिलं आणि एकमेव अर्धशतक आतापर्यंत पाहिलंय. विराज दळवीच्या नावावरती जे अर्धशतक आहे आतापर्यंत. ऑल ऑफ केलाय, मोठा फटका आहे, उंची तर आहेच आहे आणि लांबी देखील जितकी हवी त्यापेक्षा खूप जास्त सरळ निघून गेलाय. मतीन शबाट मधनं हा षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. बॉल तयार. पुन्हा एकदा लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आणि त्यानंतर पंचांचा इशारा. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते. धावसंख्या फळकावरती 51 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. इक्वेशन कळवा आमच्यापर्यंत. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. 9 चेंडू 30 धावा विजयासाठी. योगेश तयार. ओ खोलवा टप्पाचा चेंडू, क्लीन बोल्ड, दांडी 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 गोल. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. विकेट जाऊन होताना पाहिला आपण. आणखी एक धक्का बसलाय क्रमांक 4चा. बॅटिंग चांगली राहिली, गोलंदाजीवरती मोठे फटके आले तरी देखील विकेट घेण्याची मनसुबदे मैदानामध्ये पाहायला मिळाले आणि त्याच्या जोरावरती अजूनपर्यंत एका चांगला सेफ पोझिशनवरती आहेत. आता 8 चेंडू बाकी राहतात आणि 8 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात विजयासाठी, त्या म्हणजेच 30. पुढचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे आणि अजून एक धक्का बनायची शक्यता आहे. लगातार 2 विकेट आले, तिसरा आला तर पारितोषिक आहे योगेश दळवीसाठी. पण या षटकामध्ये त्याने ऑलरेडी 3 विकेट घेतलेत. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. पण एका चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. नवीन बॅट्समन, नवीन बॅटर आता पटत या हवेत खेळलेत आणि तदनंतर नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतं. चेंडू फेकी करेपर्यंत रोहित भुईर होते तिकडे आणि फेकीपर्यंत षटक झालंय समाप्त. आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर धावा फळकावरती पाहायला मिळत आहेत टोटल 52. आता विजयासाठी 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार.
आता गोलंदाजीवरती ज्या गोलंदाजाची चर्चा खऱ्या अर्थाने मी खूप वेळापासून करत होतो, दक्षला पाहतोय गोलंदाजी करताना. वय वर्ष 14 ते 15 आणि या 14-15च्या वय वर्षात मध्ये सिनियरच्या गटात गोलंदाजी करायला दक्ष तयार. पंच लास्ट चेंडूवरती एक सिंगल घेतली होती ना? नव्हती. धावा 51 आहेत, मग विजयासाठी 30 धावांची गरज असेल. सहा चेंडू आणि 30 धावा. आणि गोलंदाजीवरती दक्ष दळवी. बोला तयार. स्पिन गोलंदाजी करतो, फिरकी गोलंदाज आहे आणि ज्या पद्धतीने हा दक्ष गोलंदाज करतोय ना, प्रभावशाली आहे. पहिलाच बॉल. यावेळेस पहा याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो की आणि मी अनेकदा म्हणतोय ना की बघा, तुमच्याकडे फक्त टर्न असून फायदा नाहीये, तुम्हाला टप्पे नियंत्रणामध्ये ठेवायचे. आणि इतक्या कमी वयामध्ये या क्रिकेटच्या पटलावरती खूप सारा अनुभव दिसतो या खेळाडूकडे. दक्ष दळवी मैदानात आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये या विभागाचा एक बेस्ट फिरकी गोलंदाज म्हणून देखील नावा लिहू शकतो. आणखी एक बॉल. यावेळेस वेट करून पॉइंटला खेळायचा प्रयत्न केलाय आणि बॉल सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावा. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक. दुसरा बॉल जर पाहिला तर चौकाराच्या मदतीने एक डॉट बॉल आला. तदनंतर बोला तयार. पुढचा बॉल. यावेळेस पहा बाहेर काढलाय, पण पंचांचा इशारा काय तर वाईड चेंडू. थोडस घाई करायचा प्रयत्न करा. आणि वाईडच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 56 या आकड्यावरती. कौतुक का करतोय या गोलंदाजाचं? कमी वयामध्ये दोन्ही टर्न आहेत त्याच्याकडे. ऑफ ब्रेक देखील करतोय, लेग ब्रेक देखील करतोय, टप्पे देखील खूप चांगले आहेत. आणि थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा फक्त. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी आता. 3 चेंडू आणि 25 धावांची गरज. बोला तयार. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडूला आणलं गेलं आणि हलक्या गतीने खेळून काढायचा प्रयत्न. एक सिंगल धावे करीत आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 57 या आकड्यावरती. 24 धावा, 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. डावखुर आताचा बॅटर आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू. बोला तयार. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडूला ठेवला होता. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय कव्हर्सला आणि तदनंतर फेकी पर्यंत. आणखी एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा सिंगल नाहीये, शेवटचा अंतिम चेंडू. खेळायचा प्रयत्न केला ऑन साइडला. बॉल 1 बाउन्स निघून जातोय चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीनं मॅच फिनिश होते. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला टीम गावदेवी स्पोर्ट्स झोंडावडवली संघाचा. आणि लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाऊयात. त्याआधी मी आई गावदेवी स्पोर्ट्स दादूसापाडा संघाला विनंती करेन की आपण लगेचच मैदानात दाखल व्हायचं. बजरंग बलीच्या आणि आशीर्वादानं थँक्यू सो मच. दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी देखील आयोजकांपर्यंत जोडा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 16 चेंडू 56 धावा फळकावरती